दोघांमध्ये जे झालं ते सहमतीने झालं। आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांकडून दावा करण्यात आलाय। आरोपी आणि महिलेमध्ये सहमतीने संबंध, आरोपीचे वकील यांनी दावा केलेला आहे। महिलेच्या संमतीने संबंध झाल्याचा दावा वकिलांकडून करण्यात आलाय। आरोपीने मला सांगितले की आमच्या दोघांमध्ये जे पण झाले ते सहमतीने झालेले आहे। मी कुठल्याही प्रकारचं रेप केलेलं नाहीये। मी शारीरिक संबंध जे झालेले दोघांच्या मर्जीने झालेले आहे। मी तेच मेहरबान कोर्टाच्या निर्देशांना आणून दिले की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे, तेव्हा दोन व्यक्ती आपल्या सहमतीने संबंध ठेवतात त्याला रेपच्या श्रेणीमध्ये आणता येत नाही। ठीक आहे, आरोपी लपला का गेला होता हे तपासाचा भाग आहे, मी काय बोलू शकत नाही। पळून काय गेला होता तर बाग हे मला माहित नाही। रिमांडचे कारण काय पोलिसांनी सांगितलं ना, मी त्याचे कपडे जप्त करायचे, मोबाईल जप्त आहे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व या सगळ्या गोष्टी मी आरोपीची हीच बाजू मांडली की ती जी महिला आहे ती महिला स्वतःहून बसमध्ये गेली, नंतर हा गेला, दोघांच्या मध्ये संमतीने झालेले संबंध आहेत एवढेच मी कोर्टाला पटवून दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।